25 वर्षांचे होम लोन फक्त 10 वर्षात क्लिअर करता येऊ शकते का? चला तर पाहूयात एका मिनिटात। समजा तुम्ही 25 वर्षांसाठी 8.5% व्याज दराने 50 लाखांचे होम लोन घेतले आहे, तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला EMI पडेल 40,000 रुपयांचा। याचे कॅल्क्युलेशन केले तर पहिल्या वर्षात तुम्ही एकूण 4.8 लाख रुपये भराल। यातील 4.2 लाख रुपये फक्त व्याज असेल, म्हणजे पहिल्या वर्षात तुम्ही मूळ कर्जाची रक्कम फक्त 60,000 रुपये दिली। आता लोन कमी वेळेत संपायचे असेल तर पहिला पर्याय आहे तो म्हणजे प्रत्येक वर्षी एक एक्स्ट्रा EMI भरा। यामुळे तुम्ही जो एक्स्ट्रा EMI भराल त्याचा वापर प्रिन्सिपल अमाउंट कमी करण्यासाठी होईल, व्याज भरण्यासाठी नाही। असं जर तुम्ही केलं तर तुम्ही 25 वर्षांचे लोन 20 वर्षांमध्ये क्लिअर कराल। आता दुसरा पर्याय आहे प्रत्येक वर्षी 7.5% EMI वाढवा। असं जर तुम्ही केलं तर तुमचं 25 वर्षांचं होम लोन तुम्ही 12 वर्षांमध्ये क्लिअर कराल। आता तिसरा पर्याय आहे तुमच्यासाठी कामाचा। यात तुम्हाला दोन्ही पर्याय एकत्र करायचे आहेत, अर्थात प्रत्येक वर्षी एक एक्स्ट्रा EMI सुद्धा भरायचा आहे आणि प्रत्येक वर्षाला EMI 7.5% वाढवायचा आहे। असं जर तुम्ही केलं तर तुम्ही तुमचं 25 वर्षांचं होम लोन फक्त 10 वर्षात क्लिअर कराल। बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा।